फडफड 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 करतो काय माहिती. आज कोण येतं कोणाचं थोबाड पाहिलं काय माहिती. सकाळी सकाळी मी पण मला एक टेन्शन आहे. कुणी आलं का द्या पाणी करा चहा करा. त्यांच्या पुढं 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 करता करता जन्म झाला माझा. त्याच्यासाठी शहरी घर घेतलं. हा लोकांच्या पुढं पुढं करायसाठी चवना धो पाचाची. अरे बाबा गप ना. कशाला फडफडतो. कशाला कोणी येऊन देतो दारात. तुला माहिती आहे ना आपली परिस्थिती कशी आहे बाळा. आपल्या परिस्थितीला जाणून राहायचं, काकूच्या घरी राहायचं, काकूचं प्रेमाने बोलायचं, काकूला त्रास नाही द्यायचं बाळा. काकू जे सांगन ते काम करायचं, मोठं व्हायचं चांगलं, आपल्या बापाचं नाव मोठं करायचं. तुला भेटायला येत जाईन, पप्पा तुला भेटायला येत जाते. तुझी चप्पल तुटलेली, तुला पप्पा चप्पल पण घेऊन येतील बाळा. त्रास नाही द्यायचा, त्रास नाही द्यायचा बाळा काकूला. भेटायला येत जाऊ आम्ही. चांगली शिकून मोठी हो एकदम. एक तर मोबाईल मध्ये बॅलन्स नाहीये. आता वहिनी घरी आहे का नाही ते पाहावं लागेल. काकू कोण? मी स्वरा. सोरा कोण कोण आलं का? मी मम्मी. या ना या भाऊजी या आतमध्ये. कस काय येणं केलं भाऊजी तुम्ही? तुम्हाला तर माहिती आहे गावाकडची परिस्थिती कशी आहे. गावात शाळा पण अशी लांब लांब आहे, गाड्या नाही काही नाही. मग या सोडायला आहे ना तुमच्याकडे सोडायला आलतो. अरे बाई बोला. अहो भाऊजी पण तुम्हाला माहिती ना माझं पण कसं आहे. मला कधी कधी जॉबला जावं लागत आणि इथं ठेवणं म्हणजे कसं पॉसिबल आहे ना भाऊजी. हा सांगा बरं किती दिवस ठेवणार आहे मग भाऊजी? राहून द्या वर्ष 2 वर्ष, 10वी पर्यंत राहून द्या. होऊन द्या शिक्षण तिचं. 10वी पर्यंत? काय तू बोलला ते अश्विनी एवढ्या वर्ष मी नाही ठेवणार बाई. मी तुला खरं सांगते स्पष्ट बोल नाही बाई आपल्या तोंडावर. मागं रोग बाई टोक भाऊजी. मी काय एवढ्या वर्ष काय कणत काढीत नसते गाडी तुमची पोरीची. एक तर तुम्हाला 2-2, 3-3 लेकर का अश्विनी तुमच्या ह्याच्याने भाऊजी सांभाळत नव्हते. एवढे 3-3 लेकर तर तुम्ही होणं द्यायचे नव्हते ना. काय म्हणतात ना दुसऱ्याच्या जीवावर पंढरपूर झेंड्यावर आहे ना. काय तुम्ही राहून द्या ताई, घ्या समजून. लिकीवाने जीव लावा तुमच्या. घ्या समजून. ती तुम्हाला सगळ्या कामात मदत करेन. तुम्हाला जे करायचं ते काम करू लागन. शाळा शिकन, तुम्हाला काम बिम करू लागन. बसून नाही राहायची ताई ती. बरं मी समजून. तुला सांगते 2-3 वर्ष ठेवीन मी तिला. मी काय पुढे काय तिची काय कणत काढणार नाही. मला पण आहे ना नाही लेकर. तुम्ही सांगा भाऊजी किती खर्च आहे बघा. शिट्टी ठिकाणी राहायचं म्हणजे खर्च किती आहे. आणि तुम्ही तर काय मोकळे झाले असता काहीच नसून आणलं आम्हाला आहे ना. काही ना तर बॅगीत कपडे भरून आणले दिखावा आहे ना. येते ताई 2-3 दिवसांनी येते ते. तिला खायला प्यायला घेऊन येते. तिला आणते ना. मला काय कडू लागत कारल्यावानी तिला आणते ताई. तसं नाही, घ्या समजून. बरं चल एवढ्या वेळेस ठेवी मी तिला. आणि नंतर तुम्ही ना तुमची पोरगी तुमच्या घरी घेऊन जा. सरा काकूला अडवणी करू नको. काकूला त्रास देऊ नको बाळा. पप्पा तुला येणार आहेत भेटायला. भाऊजी राग मानू नका बरं का तुम्ही मी जे बोलले ते. कारण तुम्हाला माहिती शहर कसं असतं. एक भाजी घ्यायला गेलं मी तिची 20-30 रुपये लागत. आता मी खाऊ काहीला घालू काय करणार आहे. घ्या सांभाळून आता 2-3 वर्ष फक्त. बरं घेते एवढ्या वेळेस सांभाळून. पुढची पुढं पाहता येईल. चल बरं थोडा थोडा चहा घ्या. आणि तशी मी ना एकटी लवकर जा गावाकडं. एक तर आभाळ आलेलं आहे. आता काय म्हणतात ना आता कोणत्या महिन्यात कोणचा पाऊस पडतो. हवा येते वारा येते वावधार येतं आहे का नाही. चहा प्यान लवकर निघा तुम्ही बरं का. हा चहा ठेवते. काय बाई आजचे दिवस वाटत होते स्वरा कशी राहावं म्हणून. पण ताईच्या काय मनातच वाटत नाही राहावं म्हणून आपण. त्या मनात नाही आपण जाऊ गावाला. बरं चला राशीन ना तू चांगली. त्रास नाही द्यायची काकूला. येडवाणी करू नको जावा बा. तू भेटायला जाऊ. रडू नको बघ. मम्मा जा ना तू झाली नाही तर पप्पा जाऊन दे, तू राह. नाही बाळा घरी काहीतरी कामधंदे बघावं लागन. पैसा पान नाही आपल्या जवळ. पप्पा येते ना बाळा तुला भेटायला. हा तसं नाही करायचं येड्यावानी. राहशील ना. जाऊ मग आम्ही. धर तुला चॉकलेट आले. किती दिले पाहू द्या भाऊजी.
बाय 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 फक्त 20 रुपयावरच होते का? हीच लायकी का तुमची? 20 रुपये तुमच्या पाकिटात होते का? पैसे नाही सध्या. अहो द्यायची तर 500ची नोट द्यायची आणि पोरीला म्हणजे कसं महिनाभर ती बिस्किट तर खाईन ती आणून, नाही तर मी तिला खाऊ घालीन. 2 जाऊ दिवसांनी द्या. आलो ना परत दिन वाटलं. धर. सर बा येडवण नको करू हा. बरबाद झालं पगड. घ्या चहा. स्पेशल दुधाचा चहा केला. नाही तर सगळ्या डांगणवाडा करशील सगळ्या गावाकडे माझा. गेले जावाच्या घरी आणि तिला पोरा मोरा तिने चहा. नाही ताई तसं काही नाहीये आमच्या. तर कस काय केला भाऊजी मी चहा पाहिला का? कधी तुमच्या बायकोला कधी काही येत नाही. हे पा कसा अडाणी भोपळा आहे. ठुली बॅग मध्येच आणून सांगून शिकून लोकांची धनबाई. कवर सांगाव तिला आणि कवर नाही. तुम्हाला म्हणत होते लवकर लग्न करू नका भाऊजी, करू नका. पण नाही ना, तुम्हाला लय हाऊस. मला बायको पाहिजे वहिनी, लवकर करा. हे 3 होऊन दिले. तुमच्याच्याने पोरं पाळा ना. घ्याच्या नका तो माथा वाढ. ठेवा. जरा ताई काय बिन लाजी घासविली तू खरंच हा. मोठी धाटी जावे हा. उलट म्हणायचं ताई द्या बरं ते कप हा. वळण तर तुझ्या आईने तुला अजिबात लावलं नाही. काय ये तू किचनवर. सांगून शिकून लोकांची धन आहे. पहिल्यापासून जसं लग्न करून आणलं भाऊजी तशी वळायची वारी आणली मला तुम्ही. बायकोला ना डोक्यावर घेतलं तुम्ही. बस मग काय करता? मग जायचं का राहायचं? करता काय नेमकं? बरं तुम्ही निघा आता. हो येतो का आता. बहिणी नाही भेटायचं का? बहिणीच नाही देणार हा? लेक फक्त लेक शिकली पाहिजे. मोठी झाली पाहिजे लेक आहे ना. बहिणीचं कसं देईन तुम्हाला? कुठे आहे? प्राची कुठे आहे? हा आत्ताची विचारलं आहे ना. ती पसरले ते वरच्या रूम मध्ये झोपले. उठवा बरं तिला. त्यांना आहे ना, ताईला आहे ना उठवलं ना. मला धावत त्या पण आईवरच गेल्या. मला त्या दिवशी मारायला धावत होत्या माहिती लाटणं घेऊन. त्यांना एक वळण नाही. तुमच्या कोणत्याच खानदानीला अजिबात वळण नाही लावलं बाय. मी आवाज देते. वहिनी गेल्यात आता प्राचीला उठवायला. आता प्राची आली का आपण तिला भेटू आणि निघू लगेच. बरोबर चालेल. काय भाऊजी तुमची बहीण अशी खोडीची. मी त्यांना म्हणलं अहो तुमची भाऊ आले वहिनी आली. मला काय म्हणल्या माहितीये त्या? जा म्हणे या पुढच्या वेळेस म्हणे. त्यांना मला का झोपेतच बोलल्या. झोपेतच. हा तुमची सुद्धा व्हॅल्यू नाहीये. पाहिलं का कमवून तर तुम्ही मुजीत नाही ताईला घरी. तुमच्याकडे आणून सोडले. हा वळण मीच लावायला वळण म्हणून माझ्यापाशी आणून पडलेत ते आहे ना. मी वळण लावायचं ते काम आहे ना. तुमचं आहे तुमच्या आईचं काम आहे. माझं काम नाही. आता आमच्या कोणतं ते ऐका ना. त्यामुळे तर तुमच्याकडे आणले. मग जा भाऊजी लवकर उशीर येईन. परत जाईन ती एसटी. नाही का तिकीटाला पैसे नाही म्हणता परत. नाही आहे ना तुमच्या पुरतं सगळं आहे तुमच्याकडं आहे ना. आमच्यासाठी झालं पार तुमचं. जा काय तोंड पाहता माय. येऊ बा स्वरा. घ्या भेटून मायली की चांगल्या कच्चून. येडवणी करू नको बा. चल. जाऊ सोरा. पप्पा येते तुला बॅग. परत येतील 2-3 दिवसांनी हा? अजून एकदा गायला गळा लावा पोरीच्या. काकू पप्पाचा फोन येतच विसरून गेले. कुठे? बाय 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 बाय. कस काय फोन विसरले? चट येते ध्यान झालं ना ते खिशात नाही दिसतं त्या बापाच्या. तंबाखूची पुडी बरोबर नाही विसरत. बरोबर म्हणतो तंबाखू तू आहे ना. मोबाईल विसरून गेला. चट येईन तो पप्पा इथं. बघ येतं का नाही अर्धा रस्ता चलत बोंबलं तिथं माग पाहिला. काय का काय विषय चालत माझ्या घरी सगळे हा? काय नाही चलत. तुझी मम्मी नुसता तुझ्या पप्पाला माझ्या घराने सांगती. पहिली माया संग लय तंडायची हा. लय वरून नाक करून बोलायची. माझी जाऊ उठी अशी तशी शेवटी खिटलीस ना मला. नक्की आलीस ना मायापाशी तुला घेऊन हा? आली का नाही आली? वहिनी मग ते मोबाईल राहिला होता माझा. काय हो भाऊजी? मोबाईल राहिला होता. मोबाईल राहिला का? हो. जरा खा ना स्वरा बिस्किट. हा बिस्किट खा. चला येऊ का? हा भाऊजी या तर स्वरा तर बिस्किट तुला. या लवकर हा लवकर या. यांना नुसतं मांजरावानी सवय पहिल्यापासून भीतीला कान देऊन ऐकायची. यांनी माणसात माणूस नाही ठेवलं तुझ्या आई बापाने दोघांनी पण. धर खाय पुडा. संपिशीन सगळे आले इकडं 2 खाय. स्वरा कधी आली तू? आत्ताच आणि भाऊ कुठे आहे? गेले ते.
भाऊला माझी आठवण नाही आली का? कस काय गेले ते? कस काय येईन? भाऊ भाऊजाला आठवण ना. आणि तुम्ही मला उठवायला नाही आले, माझा भाऊ आलता तर. मी 2दा आवाज दिले, ताई ताई ताई. मला एक आवाज आला नाही. एक आवाज नाही, असं त्या दुपारी नसतं पसरायचं. किती टाइम झाला? 4-5 वाजता कोणी झोपत का? तुम्ही सांगितलं नाही मला. काय सांगायचं तुम्हाला? सांगितलं का? या अशा धावत स्वरा माहितीये का? अहो ताई, तुमच्या भावा भाऊजाईला तुमची काय किंमत आहे? हा? घरी नाही तुम्हाला किंमत आणि दारी नाही. किती उठवलं तुम्हाला, उठता का? हळूच आवाज दिला मी तुम्हाला तर हा, कोणचा हळूच आवाज? मला तर आवाज आला नाही तुमचा. नाही आला का आवाज? स्वरा आवाज दिला होता का नाही? सांग ना. आलंच नसतं ना तुम्ही हटकून उठवायला मला. हटकून उठायला मग झोपावण्यात या दुपारी 4-5 वाजेपर्यंत. हा, एवढा राग येत होता. मला माहिती आहे तुम्ही किती खोडीचे आहेत. माझ्या भावाने उठावायला बोलवलं असेल मला, पण तुम्ही आल्या नाही मला उठवायला. मी आले नाही तुम्हाला उठवायला. हा. खरंय खरंय. मला माहिती आहे तुम्ही किती खोडीचे आहेत. मी खुडीची ना. मी तुमची नस नस ओळखीते. हा हा, नस ओळखीत आहे म्हणूनच तुम्ही आला इथं. पहिलाच उरटा दुसरं आणून ठेवलाय जावणी दिराणी काय माझ्या. म्हणल्या काय म्हणल्या? काय नाही म्हटलं बाई, हात जोडले तुमच्या दोघींना. आपण भांडूला का माझ्या संग? माझ्या भाषेला अजिबात खोडीस्वाड नाही करायचं. चालेल गुलू 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 त्यांनी गुलू. काय केलं ना मला सांगा. नाही तर काय करतात? हा, काय करणार आहे? मला काय करणार आहे तुमचं? सांगायचं तू. गपने बसायची. काय बोल ना तुला, मला सांगायचं.